नमस्कार, मैं हूं सीए रमेश प्रभु, अध्यक्ष महाराष्ट्र सोसाइटीज वेलफेयर एसोसिएशन। रोज की तरह आज भी मैं रियल एस्टेट न्यूज एंड स्टोरीज में आपको स्वागत करता हूं। की साहेब मी डीम कन्व्हेन्स करतो तर मला एफएसआय मिळणार का, टीडीआर मिळणार का? खूप ठिकाणी हे गैरसमज पसरला गेलेला आहे की साहेब डीम कन्व्हेन्स घेऊ नका. का घेऊ नये? नाही तुम्हाला टीडीआर मिळत नाही, हे नाही, तसं नाहीये. कन्व्हेन्स आणि डीम कन्व्हेन्स मध्ये काही फरक नाही. जिथे विकासक तुम्हाला मदत करत नाही, जिथे जमीन मालक तुम्हाला मदत करत नाही, तिथे जिल्हा उपनिबंधक अधिकार शासनाने दिलेला आहे, तो तुम्हाला कन्व्हेन्स करून देतो. कन्व्हेन्स करून देतोच आहे, तो कन्व्हेन्स करून देतो. म्हणजे तुमचा तुझा कन्व्हेन्स आहे, जोपर्यंत कन्व्हेन्स डीड होत नाही तोपर्यंत इट इज डीम्ड टू हॅव बीन कन्व्हेन्स. हे लीगल फिक्शन आहे, बरोबर आहे ना? ज्या दिवस तुमचं कन्व्हेन्स झालं तर तुम्हाला कन्व्हेन्स होणार आहे. हा जे रजिस्टरच्या मार्फत केलं जातात, 4 महिन्याच्या नंतर वेटिंग पिरियडच्या नंतर तुम्ही केलं जातात, त्याला आपण डीम्ड कन्व्हेन्सने कन्व्हेन्स घेतलेला आहे म्हणून. दोघांचा अधिकार सेम आहे, लक्षात आला? आता हे मॅटर हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेलं आहे आणि काही लोकांनी याला कायद्याला सुद्धा चॅलेंज केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटलं काही नाही, शेवटी तुम्हाला कन्व्हेन्स करण्याचा तुमचा अधिकार होता, कर्तव्य होता, तुम्ही केलेलं नाही म्हणून शासन हे उपाय काढलेला आहे आणि तुम्हाला तुमचं म्हणणं पण घेतलं जातं. असं नाही की नंतर तुम्हाला परत तुम्हाला वाटतं की तुमचा खूप अन्याय झालाय, तुम्ही सिटी सिव्हिल कोर्टमध्ये जा. डीडीआरने तुमच्या विरोधात काहीतरी ऑर्डर दिला असेल, तुम्हाला वाटत असेल तुमचा अन्याय झालाय, जा तुम्ही सिटी सिव्हिलला. पण ह्याच्यावर असं नाहीये की डीम कन्व्हेन्स कायदा चुकीचा आहे किंवा ते कन्व्हेन्स करू शकत नाही. येस, आता साहेबांनी एक प्रश्न विचारला, त्याच्यात नंतर मी येतो. त्याच्यामध्ये 2 प्रकारचं कन्व्हेन्स होतात. कन्व्हेन्स मीन्स ट्रान्सफर ऑफ टायटल. टायटल कॅन बी ओनरशिप, टायटल कॅन बी लीज होल्ड. आता लीज होल्ड आणि फ्री होल्ड ह्याच्यामध्ये काय फरक आहे? लीज होल्ड मीन्स ज्यांना भाडे तत्त्वेवर, लीजवर एखादा जमीन दिला असेल आणि त्याला सांगितलं गेलं तुला 99 इयर्सचा आम्ही लीज देतो, 100 वर्षाचा लीज देतो किंवा 999 इयर्सचा लीज देतो, त्याला परपेच्युअल लीज म्हणतो. तुम्हाला आम्ही जमीन देतो लीजवर आणि त्याच्याप्रमाणे लीज डीड बनवलं असेल तर तुम्हाला डीम कन्व्हेन्स मध्ये सुद्धा लीजच मिळेल. लीज इज ऑल्सो पार्ट ऑफ ट्रान्सफर ऑफ टायटल. लीज आणि फ्री होल्ड मध्ये काय फरक आहे? लीज मध्ये मालिक कोण असतो? रिडेव्हलपमेंट हे ते टीडीआर लोड करण्याचा अधिकार मालिकावर असतो आणि ऑक्युपायर जे आहे त्याला लिझी म्हणतो, तो ऑक्युपाय केला जातो. दोघांच्या संमतीने पुढचं काम होईल. लिझीचं संमती नसेल ड्युरिंग लीज पिरियड तर ते रिडेव्हलपमेंट होत नाही. तिथे फक्त काय होतं की जे रिडेव्हलपमेंटच्या बेनिफिट आहेत तिथे थोडक्या फारात जमीन मालक घेतो, त्याला लीज होल्ड आणि फ्री होल्ड म्हणतो. आता जेव्हा रिडेव्हलपमेंट होतात तेव्हा मी लोकांना काय म्हणतो, तेव्हा कमीत कमी फ्री होल्ड म्हणतो. ठीक आहे, सुरुवातीला तुम्ही लीज मध्ये घेतलं असेल, तुम्हाला माहिती नसेल तुमचं पूर्वजांनी काय केलं, आम्हाला माहिती आहे. आज आपल्याला माहिती आहे लीज होल्ड काय, फ्री होल्ड काय. लीज होल्ड असल्यामुळे आम्हाला किती जमीन मालकाचा पाय पडायला लागतं किंवा त्यांचं संमती घ्यावं लागतं. म्हणून आता तुम्ही फ्री होल्ड करून घ्या आणि त्यासाठी त्याला जे काही एरिया ऍडिशनल एरिया द्यायचं द्या, मोबदला द्या, सो दैट नेक्स्ट जनरेशन विल हैव द फ्री टाइटल. हमारा ऑफिस में आप कांटेक्ट कर सकते हो. हमारा ऑफिस का नंबर है 022-4255-1414 या 022-4255-1425 और पूरा का पूरा एड्रेस हमने डिस्क्रिप्शन में डाला है, आप देखिए. यदि आपको अपॉइंटमेंट चाहिए आप जरूर हमें कांटेक्ट कर सकते हैं. आपको पूरी तरह से जानकारी, यदि इनकम टैक्स का हो, रियल एस्टेट का, डेवलपमेंट का हो, रीडेवलपमेंट का हो या आपको रेरा का हो या हाउसिंग सोसाइटी को, पूरा का पूरा जानकारी आपको मिलेगा. और इस वीडियो को लाइक करिए, चैनल को सब्सक्राइब करिए और ज्यादा से ज्यादा लोगों को शेयर करिए ताकि ये वैल्यूएबल इंफॉर्मेशन आपका दोस्तों को मिलेगा. उनका भी जो दिक्कतें हैं, टेंशन है रीडेवलपमेंट को लेकर, इनकम टैक्स का लायबिलिटी को लेकर, वो से भी उनको राहत मिलेगा. खूब खूब धन्यवाद. थैंक यू वेरी मच.